स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांमध्ये मुकाबला होणार आहे, त्याची ड्रीम 11 प्रिडिक्शन। मित्रांनो, आपण ड्रीम 11 मध्ये कोणाला घ्यायचे, कोणाला कॅप्टन, कोणाला वाईस कॅप्टन, कोणाला ड्रॉप करायचे आणि ट्रम्प कार्ड प्लेयर कोण कोण होणार आहेत आपल्यासाठी या मॅचमध्ये, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11 बद्दल मराठीतून माहिती देत असतो, तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। आणि आपणास फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे, तेथील मैदान कसे आहे। मित्रांनो, हा सामना क्रिकेट स्टेडियम मुल्लापूर चंदीगड या मैदानावरती खेळवला जाणार आहे। ते पिच फलंदाजीला अनुकूल आहे। 170-180 त्या मैदानाचा अनुमानित स्कोर आहे, ॲव्हरेज स्कोर आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवले गेलेल्या काही मॅचचे रेकॉर्ड। मित्रांनो, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यावर्षी सामना तेथे खेळवला गेला होता। त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सनी पहिली बॅटिंग करताना 174 धावा केल्या होत्या। पंजाब किंग्सने 177 धावा करून हा सामना 4 विकेट्सनी जिंकला होता। सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा क्वार्टर फायनल त्या ग्राउंडवरती खेळवला गेला होता। दिल्ली आणि विदर्भ यांच्यामध्ये तो सामना झाला होता। त्यामध्ये दिल्लीने पहिली बॅटिंग करताना 176 धावा केल्या होत्या, विदर्भ 137 धावा करू शकली। दिल्लीने हा सामना 39 रन्सनी जिंकला होता। मुंबई आणि बडोदा यामध्ये सामना तेथे खेळवलेला होता। त्यामध्ये मुंबईने पहिली बॅटिंग करताना 148 धावा केल्या होत्या, बडोदाने 149 धावा करून हा सामना 3 विकेट्सनी जिंकला होता। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ह्या दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड, कोण वरचढ आहे ह्या दोन्ही टीमांमध्ये। या दोन्ही टीमांमध्ये 21 सामने खेळवले गेले आहेत। त्यामध्ये हैदराबादने 14 सामने जिंकले आहेत आणि पंजाब किंग्सनी 7 सामने जिंकले आहेत। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांमध्ये खेळवल्या गेलेल्या शेवटच्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। कारण 9 एप्रिल 2023ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये पंजाब किंग्सनी पहिली बॅटिंग करताना 143 धावा केल्या होत्या। सनरायझर्स हैदराबादने 145 धावा करून हा सामना 8 विकेट्सनी जिंकला होता। 22 मे 2022ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये हैदराबादने पहिली बॅटिंग करताना 157 धावा केल्या होत्या। पंजाब किंग्सने 160 धावा करून हा सामना 5 विकेट्सनी जिंकला होता। 17 एप्रिल 2022ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग करताना 151 धावा केल्या होत्या। हैदराबादने 152 धावा करून हा सामना 7 विकेट्सनी जिंकला होता। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम आपल्याला कशी बनवायची, कोण या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत ग्रँड लीगसाठी, आणि स्मॉल लीगची टीम आपल्याला कशी करायची आहे, कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप, कोणाला कॅप्टन, कोणाला वाईस कॅप्टन करायचे। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण कोण होणार आहेत या मॅचसाठी। मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर्स म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30पेक्षा कमी आहे असे प्लेयर्स, आणि या मॅचमध्ये ते ड्रीम टीममध्ये येऊ शकतात। तर मित्रांनो, जितेश शर्मा, नंतर यश सिंग, अब्दुल समद, सिकंदर राजा, शहबाज अहमद, नितीश रेड्डी एवढा चांगला ऑलराऊंडर आहे आपल्यासाठी, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, हरप्रीत बरार आणि जयदेव उदान, हे 11 खेळाडू ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे असे आहेत। तर यातील जितेश शर्मा, यश सिंगने मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु सिकंदर राजा, शहबाज अहमद, हर्षल पटेल, टी नटराजन आणि मयंक मार्कंडे हे 6 प्लेयर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरलेले आहे मॅचमध्ये। आणि कोणत्या कंडिशनमध्ये, जितेश शर्माची पहिली बॅटिंग आल्यावर तो चांगला स्कोर करेल, सिकंदर राजाची पहिली बॅटिंग आल्यावर चांगला स्कोर करेल आणि एखादी विकेट घेईल, त्यामुळे तो ड्रीम टीममध्ये येईल। शहबाज अहमद, सनरायझर्स हैदराबादची पहिली बॅटिंग आली तर त्याला ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून आपण ट्राय करू शकता। हर्षल पटेल, पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग आली तर तो डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करेल, 2-3 विकेट्स त्याला मिळून गेल्यावर तो ड्रीम टीममध्ये येईल। टी नटराजन, सनरायझर्स हैदराबादची पहिली बॉलिंग आल्यावर तोही डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो। मयंक मार्कंडे विकेट टेकिंग बॉलर आहे, हैदराबादची सेकंड बॉलिंग आल्यावर त्याला आपण ट्राय करू शकता। जयदेव उनादकतला, सनरायझर्स हैदराबादची पहिली बॉलिंग आल्यावर आपण ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून घेऊ शकता। हरप्रीत बरारा पंजाब किंग्स सेकंड बॉलिंग करत असेल तर त्याला
ट्राय करू शकता. यश सिंग पंजाबची पहिली बॅटिंग आल्यावर ट्राय करा. अब्दुल समद सनरायझर्स हैदराबादची पहिली बॅटिंग आल्यावर त्याला आपण ट्राय करू शकता. लास्टला येऊन हिटिंग करेल. तर हे 11 प्लेयर्स कोणत्या कंडिशनमध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर होऊ शकतात हे आपणास मी सांगितले. तर मित्रांनो आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम आपल्याला कशी बनवायची आहे. स्मॉल लीगची टीम. तर स्मॉल लीगमध्ये हेनरी क्लासेन, जॉनी बेस्टो, शिखर धवन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड. पृथ्वीमान सिंगला पंजाब किंग्सची पहिली बॅटिंग आली तर आपण ट्राय करू शकता. एडन मार्क्रम, सॅम करन, पॅट कमिन्स, कैगिसो रबाडा, हर्षदीप सिंग. इथे हर्षल पटेल आणि टी नटराजन या दोन्हीपैकी आपल्याला एक कव्हर करायचे आहे. पंजाब किंग्स पहिली बॉलिंग करत असेल तर हर्षल पटेल आणि सनरायझर्स हैदराबाद पहिली बॉलिंग करत असेल तर टी नटराजनला आपल्याला ट्राय करायचे आहे. तर यामध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन सॅम करन, हेनरी क्लासेन, एडन मार्क्रम हे 3 चॉईस चांगले आहेत. शिखर धवनला सुद्धा आपण स्मॉल लीगमध्ये रिस्क घेऊन कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता, परंतु शिखर धवनचा फॉर्म ह्या वर्षी चांगला नाही. पॅट कमिन्सला ग्रँड लीगमध्ये आपण ट्राय करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे रोड प्रिडिक्शन करत असतो. आणि आमची फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू. सपोर्ट करा भावाला, मराठी भावाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.